आता शिष्य शंका करतो. हे चालू आहे ना. शिष्य म्हणतो, रज्जू ज्ञानाने रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पात अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. आता त्यांनी काय सांगितलं, जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा रज्जूपही चैतन्याचं ज्ञान होतं आणि रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. म्हणजेच रज्जूपही चैतन्याच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते असं विधान केलं, बरोबर ना. रज्जूचं अर्थात रज्जूपहित चैतन्याचं, कारण रज्जूचं ज्ञान हे रज्जूपही चैतन्याचं ज्ञान स्वीकारल्याशिवाय रज्जूचं ज्ञानच होणार नाही. किंवा पाठीमागं सांगितलं की सर्व अंतःकरण वृत्तीला जेवढी होणारी ज्ञान ती कोणाला विषय करतात, ब्रह्मालाच विषय करतात. कोणतंही ज्ञान व्हायचं असेल तर ते ब्रह्मालाच विषय करून होतं. अंतःकरण वृत्तीला कोणतंही ज्ञान, घटज्ञान असो पटज्ञान असो, त्याचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचैतन्य आहे. त्यामुळे ब्रह्मचैतन्यालाच विषय करून सगळी ज्ञान होतात. अंतःकरण वृत्तीला होणारी जेवढी ज्ञान असतील ती सर्व ज्ञान ब्रह्माला विषय करून होतात असं सांगितलं. त्याच्यानंतर मग तो म्हणतो की रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. अर्थात रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. कारण का, तर त्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे, रज्जूपहित चैतन्य, आणि अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. या नियमाप्रमाणे रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. रज्जू ज्ञानाने रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही, मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल. शंका चांगली समजून घ्या आणि जर नाही लक्षात आली तर परत सांगायला सांगा याच्यामध्ये, किंवा काही शंका असेल तर विचारा. आता तो म्हणतो एवढी गोष्ट त्याच्या बुद्धीवर आरूढ झाली. कोणती, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होऊ शकते. एवढ्या अंशात गुरुजींचं म्हणणं जे आहे ते त्यांनी स्वीकारलं, त्याचा अंगीकार केला. परंतु तो काय म्हणतो, तुम्ही असं नाही म्हणत रज्जू ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. तुम्ही काय म्हणता, रज्जू ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त होतात. आणि पुन्हा कशी निवृत्त होतात, युगपत निवृत्त होतात. रज्जू ज्ञान झालं काय झालं न झालं तर तोच काय होतं, सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त होतात. आता अधिष्ठान कोण आहे सर्पाचं, रज्जूपही चैतन्य, त्याच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती म्हणणं बरोबर आहे. परंतु सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे, अंतःकरणोपही साक्षी चैतन्य. मग आता अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञान कसं आहे, कल्पित आहे. मग कल्पित सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे, अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य. मग जर तुम्हाला अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं तरच सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायला पाहिजे. कारण दोन चैतन्य काय आहे, भिन्न आहे. एक आहे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आणि एक आहे रज्जूपहित चैतन्य. रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झालं तर सर्पाची निवृत्ती ठीक आहे, पण ज्ञान झालं रज्जूपहित चैतन्याचं आणि निवृत्ती कल्पित कोणत्या पदार्थाची झाली, सर्पज्ञानाची निवृत्ती झाली. हे म्हणणं काही योग्य वाटत नाही. कारण दोन चैतन्य काय आहे, वेगवेगळी आहेत, बरोबर ना. दोन चैतन्य, आता आपल्याला एक माहीत झालं की दोन चैतन्य वेगळी आहे का, दोन्ही चैतन्य एकच आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, फक्त उपाधीमध्ये भेद आहे. आणि तो उपाधीमध्ये भेद, त्या उपाधी खऱ्या आहेत का विषय समजून सांगण्यासाठी त्यांची केलेली कल्पना आहे. मग भेद सुद्धा काय आहे, त्याच्यामधला कल्पितच आहे की नाही. म्हणजे कल्पित भेद आहे, वास्तव काय आहे दोन्ही चैतन्यामध्ये अभेदच आहे. मग सांगितलं कशासाठी, तर हे त्याला समजून यावं, सर्पाचं काय अधिष्ठान आणि सर्पज्ञानाचं काय अधिष्ठान, ही वेगवेगळी त्याला पुढे समजण्यासाठी सांगितली. दोघांचं एकच अधिष्ठान सांगितलं असतं तर त्याच्याविषयी लक्षात आला असता का. आता त्याला एकदम लगेच खरं वाटायला लागलं. वास्तविक त्याला त्या एकच चैतन्य असताना जेव्हा उपाधी दोन सांगितल्या तर त्याच्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी सोपं गेलं की नाही. एक काय सांगितलं, रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे आणि अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं सांगितल्यावर त्याला पटलं की नाही. फक्त त्याला आता शंका जी आली ती अशी आली की ज्ञान कोणाचं झालं, रज्जूचं, आणि निवृत्त कोण झाला, सर्प, आहे की नाही.
तर त्याला पुढे सांगितलं की जड जडाला कधी अधिष्ठान होत नाही, म्हणून त्या ठिकाणी चैतन्य सर्वांचं अधिष्ठान आहे. म्हणजे रज्जूचंही अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. म्हणजे खरं रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने त्या ठिकाणी सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते, असा सिद्धांत पक्ष आहे. तेव्हा मग तो म्हणतो की रज्जूचं ज्ञान झालं, पण चैतन्याचं कुठं झाले? चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होणार नाही, कारण रज्जू काय आहे? जड आहे. जड आहे म्हणजे तिला स्वतःचं ज्ञान नाही आणि इतरांचं ज्ञान नाही. मग अशा वेळेला तिचं ज्ञान तर झालं, याचा अर्थ तिचं चैतन्य मानलंच पाहिजे की नाही. आणि तिला अधिष्ठान असणारं कोण आहे? रज्जूपहित चैतन्य. आता तो म्हणतो की तुम्ही दोन चैतन्याची कल्पना केलेली आहे, एक सर्पज्ञानाचं चैतन्य वेगळं आणि सर्पाचं चैतन्य वेगळं. आणि आता तुम्ही असं सांगता की फक्त ज्ञान कोणाचं झालं? रज्जूपहित चैतन्याचं. आणि निवृत्त कोण झाला? सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त झाले. हे कसं म्हणणं तुमचं? तर हे म्हणणं बरोबर वाटत नाही, कारण तुमचा सिद्धांत आहे का अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. इथं अधिष्ठान असणार कोण आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य. आणि साक्षी चैतन्य अज्ञात आहे की नाही? त्याचं तर ज्ञान झालं नाही. ज्ञात कोण आहे? रज्जूपहित चैतन्य. ज्ञान झालं रज्जूपहित चैतन्याचं आणि निवृत्ती झाली सर्प ज्ञानाची. आणि अज्ञात कोण आहे? साक्षी चैतन्य. मग साक्षी चैतन्य अज्ञात असताना सर्पज्ञान जे कल्पित आहे ते अधिष्ठानाचं ज्ञान झालं नसताना ते कसं काय निवृत्त होईल? सर्पज्ञान निवृत्त होता कामा नये असं त्याला वाटतं. बरोबर आहे ना? शंकालीन लक्षात. जर वेगाने बोलणं वाटलं तर सावकाश बोलायला सांगा. काही पण कोणाला बोलायचं धाडस नसलं तर मग चिठ्ठी लिहून द्या किंवा नंतर विचारा, पाठाच्या नंतर विचारा, दुपारी संध्याकाळी कधी पण. पण विषय जो आहे हा जर चांगला का, आपण वेदांताचे चिंतक आहे, हे जर चांगलं आपल्याला कळलं तर आपल्याला अध्यास भाष्य ब्रह्मसूत्र फक्त संस्कृत शिकायची, पुढचं काही नाही. विचारसागर चांगला झाला कोणत्याही ग्रंथामध्ये आपला प्रवेश होऊ शकतो. याच्यात थोडंसं न्याय शिकलं तर अद्वैत सिद्धी वगैरे जे काही बृहत प्रस्थांतर ज्याला म्हणतात प्रौढ ग्रंथ, तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा आपण सहज या ठिकाणी हरिविजय रामविजय ऐकल्यासारखा आनंद घेऊ शकतो. केवढाही मोठा वक्ता महात्मा असला तरी. पण ह्या प्रक्रिया आपल्याला चांगल्या कळल्या पाहिजे. मोठे मोठे ग्रंथ जरी आपण योग वासिष्ठासारखे वाचले, आपण त्याचा आनंद घेतो साहित्याच्या अंगाने, परंतु त्याच्यामध्ये प्रवेश होत नाही, कारण प्रक्रिया ग्रंथ याला म्हणतात, प्रकरण ग्रंथ. तर हे वेदांताचा हा एकदम चांगल्या प्रकारचा असा हा प्रकरण ग्रंथ आहे. म्हणून याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या प्रकाराने समजून घ्यायची. प्रत्येक वाक्य, प्रत्येक परिच्छेद, प्रत्येक पद जितका आपल्याला होता होईल, की एकाच वेळेस सगळंच होईल असं नाही, पण जितका प्रयत्न करता येईल, जितकं समजलं ना, मग थोडंच राहते समजण्याचं, ते का नाही आपल्याला समजत. आता ते समजलं अजून थोडं राहिले, ते का आपल्याला समजत नाही. परीक्षेला होऊन गेला पहिला तरंग, म्हणून आता त्याचा काही विचार नाही असं नाही करायचं. कायम थोडा वेळ मिळाला तर पहिल्यापासून परत वाचत यायचं, पुन्हा तिथं खून करायचे, पुढचं वाचायचं, संपलं की परत आवृत्ती करायची. असं एकदम सारखं सारखं त्याच्यामध्येच आपण जर रममान झालं तर ज्या गोष्टी आपल्याला पाठातही कळल्या नाही त्या तुम्हाला घरच्या घरीच जास्त कळतील, कारण हे सेवेनेच कळणारे ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, विचारसागर, हे ग्रंथ जितकं आपण त्याचं पुन्हा पुन्हा रटन करू तेवढं आपोआप ते ग्रंथच कृपा करतात. हे जड नाही, हे साक्षात त्या लोकांची जी तळमळ आहे त्या अंतकरणाची मुमुक्षूच्या कल्याणासाठी, ती तळमळच शब्दरूपाने साकार झाली. त्यामुळे ते ह्या रूपाने आपल्याशी बोलतात साक्षात. त्यामुळे जर आपल्याला काही नाही कळलं तर तेच आपल्याला सांगतील. इथं पाठात काय फारच सगळं हे होईल अशातला भाग नाही. जितकं जास्त कळून घेता येईल तेवढा प्रयत्न करायचा. तर हा विषय लक्षात आला ना. ते सांगतात सर्पज्ञानास अधिष्ठान अंतकरणोपही साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. आता हा म्हणतोय भिन्न आहे, वास्तविक ते भिन्न नाही. आणि रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही. ज्यावेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे का? ज्ञान कोणाचे? रज्जूपहित चैतन्याचं आहे. आणि मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? ज्याचं अधिष्ठानच अज्ञात आहे, म्हणजे ज्याच्या अधिष्ठानाचंच ज्ञान नाही, मग त्या अधिष्ठानावर अध्यस्त असणारा पदार्थ कसा काय निवृत्त होईल? तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान तर झालं नाही, म्हणजे साक्षी चैतन्याचं ज्ञान तर झालं नाही, आणि त्याच्यावर अध्यस्त असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती झाली, असं कसं म्हणता येईल? असं तो शंका करतो. सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे, आणि रज्जू ज्ञानकाली ते तर अज्ञात आहे, याचे समाधान कसे? सर्पज्ञानाच्या निवृत्तीला कशाची आवश्यकता आहे? साक्षी चैतन्याच्या ज्ञानाची. सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायची असेल तर ज्ञान कशाचं झालं पाहिजे? साक्षी चैतन्याचं. आणि आता ज्ञान तर कशाचं झालेलं आहे? रज्जूपहित चैतन्याचं. आणि झालं कशाचं नाही? अधिष्ठानाचं. अधिष्ठान कोण आहे?
साक्षी चैतन्य. मग साक्षी चैतन्याच्या ज्ञाना वाचून अध्यस्त असणाऱ्या किंवा कल्पित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल हे काही माझ्या लक्षात येत नाही. आणि आपण तर विधान केलं तेव्हा त्याचं सामंजस्य कसं आहे, तर त्या समन्वय काय आहे तो मला तुम्ही समजावून सांगा असं म्हणतो. याचे समाधान कसे? श्री गुरु उत्तर देतात. आता याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती दोन प्रकारची आहे. पहिल्यांदा हे पहा, आता त्याला समजावून सांगतात. जेवढं जेवढं म्हणून ज्ञान आहे म्हणजे कोणते, आता आपल्याला घट ज्ञान आहे, हे पट ज्ञान आहे, सगळं ज्ञान कशावर अवलंबून आहे? विषयावर अवलंबून आहे. म्हणजे घट विषय असला तर घट ज्ञान होणार, विषयच नसला तर काय ज्ञान होणार आपल्याला? म्हणजे कोणतंही ज्ञान असो, घट ज्ञान असो, पट ज्ञान असो, सर्पज्ञान असो, स्वप्नस्थ पदार्थांचं ज्ञान असो, त्या वेळेला ते विषय असतात तेव्हाच त्याचं ज्ञान होतं ना. म्हणजे ज्ञान कशावर अवलंबून? विषय नसला तर ज्ञान होईल का? घटच समोर नाही विषय आणि घट ज्ञान झालं असं होईल का? होणार नाही. ज्ञान कशावर अवलंबून आहे? विषयावर अवलंबून आहे. याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. विषय समोर असला की ज्ञान असणार आणि विषय निवृत्त झाला की त्यावेळेला त्याचं ज्ञानही होणार नाही. विषय गेलं का ज्ञान गेलं, विषय असला की ज्ञान आलं. म्हणजे जेवढं जेवढं ज्ञान आहे ते सगळं विषयावर अवलंबून आहे. विषय निवृत्त झाला की त्याच्या ज्ञानाची देखील निवृत्ती होते. आता दुसरे उत्तर असे आहे की तो म्हणतो ना निवृत्ती, निवृत्ती शब्द आहे ना, सर्पाची निवृत्ती, सर्पज्ञानाची निवृत्ती. तेव्हा ते निवृत्तीचे प्रकार काय आहेत? तर ते निवृत्तीचे दोन प्रकार सांगतात. निवृत्ती दोन प्रकारची आहे. कारणासह कार्याची जी निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती, आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. आपल्याला हे चिंतन झालेलं आहे ना. कधी कधी काय होतं, कारणासह कार्याची जर निवृत्ती झाली तर तिला काय म्हणतात? आत्यंतिक निवृत्ती. आणि ज्या वेळेला फक्त कार्याची निवृत्ती होते परंतु कार्याची निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती होत नाही, ते कार्य आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहतं. जसं मीठ पाण्यामध्ये आहे की नाही, मीठ दिसतं का आपल्याला? मिठाची निवृत्ती झाली, ती आत्यंतिक निवृत्ती झाली का? नाही. पाण्यामध्ये त्याचा खारटपणाच्या रूपाने म्हणजे अत्यंत सूक्ष्म रूपाने ते आहेच की नाही. मग त्याची निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? जी निवृत्ती झाली की पुन्हा कधी त्या पदार्थाची उत्पत्ती होत नाही, त्याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. आणि ज्या पदार्थाची पुन्हा उत्पत्ती होऊ शकते, जसं बीज आहे, तर त्या बीजामध्ये वृक्ष लीन होऊन राहिलेला आहे की नाही, त्या बीजापासून काय होते? पुन्हा वृक्षाची उत्पत्ती होते. मग वृक्षाची निवृत्ती झाली तरी सुद्धा त्या बीजामध्ये वृक्ष आहेत की नाही त्याच्यामध्ये. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे तो बीज आहे आणि ते जर आपण बीज भाजलं तर त्या ठिकाणी उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य आहे का? नाही. उत्पत्तीच्या सामर्थ्यासहित ते बीज काय झालं? नष्ट झालं. त्याची काही निवृत्ती झाली, आत्यंतिक निवृत्ती. आणि जर दुसरं बीज असेल तर ते बीज जमिनीमध्ये रोवलं तर त्यापासून उत्पत्ती होते का नाही? झाड काही दिवस राहिलं तर नष्ट झालं. नष्ट झालं का बीज रूपाने आहेच, पुन्हा बीज रूपाने आहेच आहे. त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली का त्या वृक्षाची? झाली नाही. त्याप्रमाणे स्वामी महाराज विनोदाने सांगायचं, आपण अनेक वेळेला सांगितलं असेल, एखाद्या माणसाचे आपण न्हाव्याकडून केस कापतो त्यावेळेला त्या केसांची निवृत्ती झाली नाही का? झाली. परंतु ती आत्यंतिक निवृत्ती झाली का लयरूप निवृत्ती झाली? आपण म्हणतो, स्वामी महाराज विनोदाने म्हणायचे की न्हावी उठला आणि खुंट फुटला, पुन्हा लगेच ते केस डोकावतात, तो किती लांब गेला. म्हणजे याचा अर्थच असा की निवृत्ती झाली नाही का? झाली, पण लय निवृत्ती. आणि समजा एखाद्या माणसाला टक्कलच पडलं तर त्याला पुन्हा केस उगवत नाही, म्हणजे ती निवृत्ती कोणती झाली? आत्यंतिक निवृत्ती. तसं मुमुक्षुला अभिप्रेत कोणती निवृत्ती आहे? आत्यंतिक सुखाची निवृत्ती. त्याला सुखाची आत्यंतिक निवृत्ती त्याला काय आहे? इष्ट आहे की नाही? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःख ते कैसे? नये स्वप्नास. त्याला दुःखाची काय आहे? आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे. आणि सुखाची किंवा आनंदाची त्याला प्राप्ती, आणि ती कोणत्या? लयरूप. अशा प्रकारचा आनंद का परमानंद, परमानंदाची प्राप्ती. म्हणजे ज्या आनंद त्याला म्हणतात निरतिशय आनंद, परमानंद. म्हणजे त्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा आनंद नाही, अशा आनंदाची इच्छा आहे. त्याला दुसरं नाव काय आहे? मोक्ष. असं त्याला ना घाबरायचं नाही, सरळ बोलायचं. कारणासह कार्याची जी निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती. कारण आणि कार्य या दोघांची निवृत्ती असेल तर त्याला काय म्हणायचं?
आत्यंतिक निवृत्ती. आणि केवळ कार्याची निवृत्ती आहे, पण ती कशामध्ये? कारणामध्ये. म्हणजे कार्य फक्त कारणामध्ये लीन झाल्यामुळं ते कार्यरूपाने आपल्याला दिसत नाही एवढंच, परंतु ते नष्ट झालेलं नसतं, त्याचा आत्यंतिक नाश झालेला नसतो. त्याला कोणती निवृत्ती म्हणतात? लयरूप निवृत्ती. मग आता हे बघा, हे काही केवळ इथं सांगतात एवढंच लक्षात घ्यायचं नाही. हे जर आपल्या चांगलं लक्षात आलं तर पुढे त्यांना जो काही विषय सांगायचा आहे तो आपल्या लक्षात येईल. म्हणून लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती अशी निवृत्तीचे दोन प्रकार आहेत. लयरूप निवृत्तीमध्ये कार्याची कारणामध्ये लीनता असते, म्हणजे लय होऊन राहतो, आणि आत्यंतिक निवृत्तीमध्ये कार्य आणि कारण दोन्ही नष्ट होऊन जातात. ज्याच्यामध्ये कारणासहित कार्याची निवृत्ती होते त्याला अत्यंत निवृत्ती म्हणतात, आणि ज्या कार्याची कारणामध्ये लय होतो त्याला लयरूप निवृत्ती असे म्हणतात. ठीक आहे ना. यच्चयावत कल्पित वस्तूंचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित अज्ञान आहे. त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते, आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. आता सांगतात यच्च यावत कल्पित वस्तूंचे कारण, म्हणजे सगळ्या यच्च यावत म्हणजे काय ब्रह्मापासून म्हणजे ब्रह्मदेवापासून तर गवताच्या काडीपर्यंत जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तूंना मूळ कारण जर कोण असेल तर ब्रह्म चैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान. अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? अज्ञान जड आहे, त्याच्या अज्ञानाला काय पाहिजे? अधिष्ठान. आणि अधिष्ठान कोण आहे? व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य. हे यच्च यावत वस्तूचं कारण आहे. ब्रह्मचैतन्य कारण आहे का ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने राहणारी अविद्या त्याला कारण आहे, किंवा ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने राहणारी माया, अविद्या, प्रकृती, अव्याकृत अशी त्याची नाव आहेत. म्हणजे यच्च यावत म्हणजे जे जे काही असेल त्या सगळ्या पदार्थांचा कारण कोण आहे असं जर आपण पाहिलं तर कारण कोण आहे? माया, आहे की नाही. आणि ती माया कोणाच्या अधिष्ठाने राहते? ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने राहते. म्हणजे त्या मायेचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. त्या ब्रह्मचैतन्यावर माया कल्पित आहे की नाही. आणि त्या मायेचा परिणाम असणारं हे संपूर्ण यच्च यावत जगत देखील त्याच्यावर काय आहे? कल्पित आहे. आता थोडक्यात इथं चिंतन असं झालं का यच्च यावत पदार्थांचं कारण माया, ती मायेचा अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे, आणि ते ब्रह्मचैतन्य एकच आहे. बरोबर आहे की नाही? एकच आहे. यच्च यावत कल्पित वस्तूंचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्याश्रित अज्ञान आहे, आणि त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. सिद्धांत काय आहे की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. तेव्हा आता हे अज्ञान आणि अज्ञान कार्य दोन्ही अध्यस्त आहेत, आणि दोन्हींनाही अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य आहे. ते ब्रह्मचैतन्य एकमेवा द्वितीय आहे. तर ह्या अज्ञान आणि अज्ञान कार्याची जर निवृत्ती झाली तर तिला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. ती आत्यंतिक निवृत्ती आता अधिष्ठान ज्ञाना वाचून होईल का? नाही. मग जर माया आणि माया कार्य जगत यांची निवृत्ती करावयाची झाली तर ती अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही. अधिष्ठान ब्रह्मज्ञानानेच का माया आणि माया कार्य यांना काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती ही ब्रह्मज्ञानानेच होईल. ठीक आहे ना. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लय रूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. आता आत्यंतिक निवृत्ती अधिष्ठान ज्ञाना वाचून होणार नाही, परंतु फक्त कार्यरूप असणारं जगत त्याची कारणामध्ये होणारा जो लय तो अधिष्ठान ब्रह्मज्ञान नसलं, अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान नसलं तरी त्याची लयरूप निवृत्ती व्हायला काय हरकत आहे? कार्य फक्त कारणामध्ये लीन व्हायला काय हरकत आहे? अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय? आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञानाने होते, पण लयरूप निवृत्ती जी आहे ती ब्रह्मज्ञाना वाचूनही होते. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. आता झोपेमध्ये संपूर्ण जगत जे आहे त्याची प्रतीती येते का आपल्याला? नाही. त्या सगळ्या जगताचा काय होतो? लय होतो. म्हणजे कार्यरूप असणारं जगत हे आपल्या कारणामध्ये लीन होतं, आहे की नाही. किंवा ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला प्रलयानंतर हे जगत आहे का? नाही. पण ते आपलं जे कारण माया, त्या मायेमध्ये जगत अव्यक्त स्वरूपात राहतं की नाही? त्यावेळेला आहे. पण तिथं ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का?
नाही, कारण निवृत्ती झाली नाही का जगताची? झाली. ब्रह्मज्ञाना वाचून झाली, पण ती आत्यंतिक निवृत्ती झाली नाही, ती लयरूप निवृत्ती झाली. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो, कारण त्या काली सुखदुःख भोग देणाऱ्या जीवांच्या कर्माचा अभाव असतो. आता झोपेमध्ये आपण सकाळी उठलो की आपल्याला सुख दुःख देणारी आजच्या दिवसात ज्या सुख दुःखांचा आपल्याला म्हणजे पूर्वीच्या पाप पुण्याचं कर्माचं फल, पाप पुण्यात्मक जी कर्म आपल्याकडून घडली ती कर्म जेव्हा फल देण्यासाठी सन्मुख होतात आजच्या दिवसाचं, लक्षात आलं ना, आजच्या दिवशी आपल्याला त्या पाप पुण्यात्मक कर्माचा सुखदुःख रूपाने भोग होणार आहे असं एकदा ठरलं आणि ती समोर येऊन उभी ठाकली म्हणजे सन्मुख झाली, म्हणजे फल देण्याला प्रवृत्त झाली की आपल्याला काय येते? जाग येते, आहे की नाही? आपल्याला काय होते? जाग येते, आपण जागृत होतो आणि दिवसभर त्या कर्माचं फल सुखदुःख भोगून संपलं की मग काय येते? झोप येते. समजा जर आपल्याला अजून झोप आली नाही आणि तळमळ झाली तर काय समजायचं? अंथरुणावरही पडलेलं आहे, तर अजून जे आपले कर्म जे फल देण्याला सन्मुख आहेत ती अजून आजची संपली नाही, ती आपल्याला झोप येऊ देणार नाहीत, आहे की नाही? असाच अर्थ ना. मग झोपेमध्ये त्या कर्मांचा लय होतो की नाही? होतो. कुठं लय होतो? आपल्या कारणामध्ये लय होतो. त्याची निवृत्ती होते की नाही? होते. कशामध्ये होते? अज्ञानामध्ये, कारणामध्ये होते. कारण असं लिहिलं, कारण त्या काली म्हणजे प्रलयकाली किंवा सुषुप्तीच्या काली सुखदुःख भोग देणाऱ्या जीवांच्या कर्माचा अभाव असतो. त्या ठिकाणी सुखदुःख देणारी जी कर्म आहेत ते कर्म त्या ठिकाणी सन्मुख झाले नाही. इथं अभाव असतो म्हणजे अत्यंत अभाव सांगायचा आहे का लयरूप अभाव सांगायचा आहे? लयरूप अभाव. जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलयही होणार नाही. संपूर्ण समष्टी जगताला जोपर्यंत कर्माचा भोग द्यायचा व्हायचा आहे तोपर्यंत प्रलयकाली येईल का? नाही, ऐक ना. आणि जेव्हा प्रलयकाली येईल त्यावेळेला ती कर्म राहतील का? नाही. मग ती कर्म काय होतील? लीन होतील. कुठं लीन होतील? आपल्या कारणामध्ये लीन होतील. जोपर्यंत भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलयही होणार नाही. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. हे सगळं कशासाठी सांगितलं हे लक्षात घ्या. ही पंक्ती जर लक्षात आली तर आतापर्यंत सगळा विषय लक्षात आला असा त्याचा अर्थ. आता सांगतात त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते. रज्जू ज्ञान झालं किंवा रज्जूपही चैतन्याचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. व सर्पज्ञानाचा विषय आपण तो काय म्हणतो? सर्पाची निवृत्ती होईल पण सर्पज्ञानाची निवृत्ती होणार नाही. ते म्हणतात सर्पाची निवृत्ती होते एवढं मान्य केलं की नाही? तो म्हणजे स्वामी महाराज विनोदाने सांगितलं, घोडा आकाशात उडाला मग त्याच्या शिंगाने आकाशाला भोग पडलं, आहे की नाही? आणि आकाशातून रक्त बळबळ गळू लागलं. आजी जी आहे ती नातवाला गोष्ट सांगायला लागली. तो अगोदर हू करत होता आणि नंतर काय म्हणायला लागला, आजी हे काय सांगते? आकाशातून रक्त कसं काय बळबळ गळे? म्हणजे घोडा उडाला हे कसं कबूल केलं, आहे की नाही? त्याला शिंग होतं हे कसं कबूल केलं? तसंच आता पुढं कबूल करा. कालच पंचदशीमध्ये गेलं ना, कोणती कथा? धात्रीची कथा. तसं सांगतात. त्याप्रमाणे ज्या सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे, आता सर्पज्ञानाचा अभाव का होतो? पाठीमागे त्यांनी काय सांगितलं? विषय असेल तर ज्ञान होईल आणि विषय नसेल तर ज्ञान होणार नाही. आता सर्प तर निवृत्त झाला की नाही? मग ज्ञानाला काय पाहिजे? विषय. आता सर्प निवृत्त झाला म्हणजे ज्ञानाला विषय कुठं राहिला, आहे की नाही? म्हणजे त्या सर्प विषयाचा काय झाला? अभाव झाल्यावर ज्ञान कोणाचं होईल? आता सर्पज्ञान तिथं कसं काय राहील? सर्प निवृत्त झाला की ज्ञान निवृत्त होणार, आहे की नाही? आणि सर्प असेल तर ज्ञान होणार. आता ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला सर्प निवृत्त झाला पण सर्प ज्ञान राहील का? कारण त्या ज्ञानाला काही नाही, विषय नाही. कारण आमचं काय म्हणणं आहे, जसा विषय असेल तसं ज्ञान होतं किंवा विषय असेल तरच त्याचं ज्ञान होतं, विषय नसेल तर त्या काली ज्ञानही होत नाही. आता सर्पाची निवृत्ती झाली मग सर्पज्ञानाला राहायला जागा आहे का तिथं? नाही, सर्पज्ञानही राहणार नाही.
सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते व सर्प ज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्प ज्ञानाचा लय होतो. का ते सर्प ज्ञान आता नष्ट होतं, लय होतं. कारण ते कशामध्ये राहतं? आपल्या कारणामध्ये, अज्ञानामध्ये राहतं. आणि पुन्हा जर आपण दूर गेलं, दिवा घेऊन पाहिलं, रज्जूचं ज्ञान झालं तर सर्प गेला. आणि लय का? पुन्हा दूर गेलं, मंद अंधकार आला तर सर्प दिसला. मग सर्पाची आत्यंतिक निवृत्ती झाली का सर्पाची लयरूप निवृत्ती झाली? लयरूप निवृत्ती झाली. पण त्यावेळेला तुम्हाला सर्प दिसेल का आता? ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा सर्पाचं ज्ञान आहे का आता? नाही. सर्पाचं ज्ञान कोणत्या कारणाने नाही? सर्पच नाही तर सर्पाचं ज्ञान कसं काय होईल? आहे की नाही? कारण काय आहे, पाठीमागे सांगितलं जितकं ज्ञान आहे तेवढं काय आहे, विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय नसेल तर ज्ञान होणार नाही. मग आता रज्जू ज्ञानाने सर्प ज्ञानाची पण निवृत्ती होऊ शकते, हे म्हणणं बरोबर आहे का? रज्जूच्या ज्ञानाने केवळ सर्पाचीच निवृत्ती होते असं नाही, तर रज्जूच्या ज्ञानकाली, ज्ञान समकालीत सर्प आणि सर्पज्ञानाची युगपत निवृत्ती होते असं म्हणणं बरोबर आहे की नाही? आहे की नाही? विषय गेला, सर्पाची निवृत्ती होती मानताना आपलं, हा, तर सर्प गेल्याबरोबर त्याच्या ज्ञानाची काय होणार? निवृत्ती, कारण विषय समोर नाही. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. म्हणजे सर्पाचा काय होतो? अभाव, आणि सर्पज्ञानाचा काय होतो? लय. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा, किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा, एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. बघा आता हे एक वाक्य समजावून घ्या. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे, सर्पाचा नाश झाला की काय झाला? सर्पज्ञानाचाही नाश. सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश, कारण विषय समोर राहिला नाही. सर्पज्ञानाचा नाश झाला, आपलं सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचा नाश असंही म्हटलं तरी हरकत नाही. किंवा सर्पाच्या अभावामुळे, किंवा जर तुम्ही काय म्हणलं सर्पाचा अभाव, अभाव म्हणजे इथं अर्थ काय घ्यायचा आहे अभावाचा? सर्पाचा आपल्या असणाऱ्या कारणामध्ये लय, आहे की नाही? असा ह्या सर्पाचा जर अभाव झाला तर सर्पज्ञानाचा अज्ञानात लय. एक तर सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचा नाश असं म्हणलं तरी काही हरकत नाही. किंवा असं म्हणा की त्या ठिकाणी सर्पाचा अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचा आपलं कारण असणारं, सर्पाचं कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानामध्ये त्याची लयरूप निवृत्ती म्हणा. एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. या सर्वाचा अर्थ काय झाला? सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचा नाश म्हणा, किंवा सर्पाचा लय म्हणजे अभावरूप, सर्पाचा अभाव हा सर्पज्ञानाच्या लयाला, लयाला म्हणजे आपल्या अज्ञानामध्ये होणाऱ्या लयाला किंवा लीनतेला, आपल्या कारणामध्ये तो काय होतो? लीन होऊन राहतो. म्हणजे सर्पाचा नाश हा आपल्या सर्पज्ञानाच्या नाशाला, किंवा सर्पाचा अभाव हा सर्पाच्या लयाला म्हणजे आपल्या कारणात लीन होण्याला कारण आहे असं म्हणण्याला हरकत नाही. एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. एक तर सर्पज्ञानाचा नाश म्हटलं तरी हरकत नाही, सर्पज्ञानाचा लय म्हटलं तरी हरकत नाही. आता शिष्य पुन्हा शंका घेतो, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. तो म्हणतो सर्पाचा नाश झाला तरी सर्पज्ञानाचा नाश होणार नाही. तुम्ही सांगता की सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचाही नाश होतो, पण मला असं वाटतं की सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशाला कारण होणार नाही. इतकं परोपरीने समजावून सांगितलं होतं की नाही त्याला, तरी त्याला शंका आहे. ती शंका कशी करतो बघा. हा हा, तरी ते स्वप्न, कारण पुन्हा स्वप्न पडतंच ना, पुन्हा स्वप्न पडतं. ते स्वप्न पडलं नाही तर स्वप्न रूपाने दुसरं स्वप्न तरी आहेच ना. याचा अर्थ तोपर्यंत त्याचं कारण विद्यमान आहेच.
शिष्य म्हणतो सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगतेवेळी ज्ञेय अर्थात विषय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे त्यास विरोध येतो. हे एक. आणि दुसरे, अधिष्ठान ज्ञानावाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा नियम अनिश्चित ठरतो. याचे समाधान कसे? याचे समाधान करण्यासाठी आता शंका येईपर्यंत झोप आली नाही आणि नंतरही झोप घेतली नाही तर समजण्याची शक्यता. तर आता सांगतात की शिष्य शंका कशी करतो बघा. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. तुमचं विधान काय झालं? सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशास किंवा सर्पज्ञानाच्या लयाला कारण आहे असा तुमचं विधान आम्ही अंगीकार केलं. तर काय अडचण येते ते पहा. असे म्हटले म्हणजे आता याच्यावरून काय झालं? अगोदर काय होतो? सर्पाचा नाश अगोदर मानला पाहिजे आणि नंतर सर्पज्ञानाचा नाश मानला पाहिजे. दोन्ही एका वेळी म्हणता येतील का? तुम्ही सांगता की सर्प नाश हा एक आहे कारण आणि एक आहे कार्य. सर्पनाश काय आहे? कारण. आणि सर्पज्ञानाचा नाश हे काय आहे? कार्य. कार्य हे कारणापूर्वी असतं, बरोबर ना? कार्य हे कारणापूर्वी असतं का कारण हे कार्यापूर्वी असतं का कार्य हे कारणानंतर असतं? कारण हे कार्यापूर्वी असतं का कार्य हे कारणानंतर असतं? दोन्ही पण बरोबर आहे की नाही? कारण अगोदर असतं आणि कार्य काय असतं? नंतर असतं. मुंबईहून येताना विहीर पण घेऊन ये, आहे की नाही? जसं काही सामान आणायला सांगितलं तसं तुमच्या दरवाज्यात असणारी विहीर पण घेऊन ये. तो होच म्हणला. सर्पनाश हा नाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. तुमचा सिद्धांत स्वीकारला. सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशास किंवा सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या लयाला कारण आहे, बरोबर ना? असं जर स्वीकारलं का मग अगोदर काय होतं? सर्पाचा नाश, आहे की नाही? आणि नंतर काय होतं? सर्पज्ञानाचा नाश, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये काय मानलं पाहिजे? ते दोन्ही एका वेळेला मानता येईल का त्यांचा एक क्षण तरी अगोदर आणि नंतर मानला पाहिजे? असं एक क्षण अगोदर काय होतो? सर्पनाश होतो आणि त्याच्या अव्यवहित म्हणजे त्याच्या लगेच उत्तर क्षणी काय होतं? सर्पज्ञानाचा नाश. पण एक क्षण का होईना त्याच्यामध्ये अंतर मानलं पाहिजे की नाही? कालाचं व्यवधान मानलं पाहिजे की नाही? मानलंच पाहिजे असं तो म्हणतो. आणि ही गोष्ट आपल्याला वाटते की नाही? पूर्वी नसेल वाटत. आता तो जेव्हा आपल्याला जागा करतो, आहे की नाही, तेव्हा आपल्याला वाटायलाच लागतं बरोबर आहे बरं का. ज्ञान कसं काय? अगोदर तो पदार्थाचा नाश होईल आणि नंतर त्या पदार्थाच्या ज्ञानाचा नाश होईल किंवा लय होईल. सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला, आता जर तुम्ही म्हणले काय हरकत नाही, अगोदर सर्प, कारण आम्हाला असं वाटतं की आता हा फारच बुद्धिवान आहे, आपल्याला अडवणार आहे, जाऊ द्या मान्य करून टाकू आता, आहे की नाही, पुढं कटकट नको म्हणून काय हरकत नाही. सर्प हा काय आपलं सर्पनाश हा काय अगोदर आहे आणि त्याच्यानंतर एक क्षण का होईना नंतर या ठिकाणी सर्पज्ञानाचा नाश किंवा लय आहे असं जर आपण म्हटलं समजा, तर मग तो म्हणतो की आता जर कदाचित यांनी स्वीकार केलं त्याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. म्हणजे पूर्वपक्ष जे म्हणणार आहे ते कोणी मांडायचं? सिद्धांत पक्षाने मांडायचा आणि नंतर त्याचा काय करायचा? परिहार. तर कदाचित आता आपण तो म्हणतो कोण हे बोलतोय? कोण? पूर्वपक्ष किंवा शिष्य म्हणतो तुम्ही कदाचित असं स्वीकार केलं काय हरकत नाही, अगोदर सर्पाचा नाश आणि नंतर सर्पज्ञानाचा नाश असं स्वीकार केलं की स्वीकार केल्याबरोबर तुमची सगळी अनिर्वचनीय ख्यातीची कल्पना कोलमडून जाईल किंवा जाते, आहे की नाही? तिथं तुम्ही काय सांगितलंय? सर्प अगोदर का सर्पज्ञान अगोदर? दोन्ही काय सांगितलेली? युगपत. आणि इथं काय कबूल केलं? सर्पाचा नाश अगोदर आणि सर्पज्ञानाचा नाश नंतर. मग याच्यामध्ये तुम्ही काय केला? पूर्वोत्तर भाव मानला आणि तिथं तो पूर्वोत्तर भाव मानत नाही. दोन्हींचा काल काय आहे? एकच आहे असं तुम्ही म्हणता. जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला
तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले त्यास विरोध येतो. तुम्ही तर अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काय सांगितलं, सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोघांची काय होते, युगपत उत्पत्ती होते. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं का सर्प आणि सर्पज्ञानाचा युगपत नाश होतो, असं तुम्ही विधान केलेले. आणि आता तुम्ही काय स्वीकार केलं की आता स्वीकार केलं की एक अगोदर आणि एक नंतर. म्हणजे याचा अर्थ पूर्वी जे तुम्ही बोलले त्याला म्हणतात पूर्वापर विरोध नावाचा दोष येतो. म्हणजे पूर्वी जे बोलले आता त्याच्या विरुद्ध बोलायला लागले. पूर्वी काय म्हणले की आद्यस्थ पदार्थ आणि त्या आद्यस्थ पदार्थाचं ज्ञान ही दोन्ही युगपत उत्पन्न होतात. सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही एकाच वेळेला उत्पन्न होतात. आणि जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला सर्प आणि सर्पज्ञान यांचा युगपत नाश होतो. असं कोणी सांगितलं, तुम्हीच सांगितलं. आणि आता काय म्हणायला लागले, अगोदर सर्प जातो, सर्पाचा नाश होतो आणि नंतर सर्पज्ञानाचा नाश होतो. मग तुमचा तरी बोलण्यात बोल आहे का? पूर्वी जे बोलले त्याच्या पुढं आता बोलायला लागले. कधी चर्चा करताना एखादा मनुष्य किती विद्वान असला, पूर्वी बोलला आणि त्याच्या विरुद्ध जर बोलला की त्याला काय म्हणतात, पूर्वापर विरोध नावाचा दोष होतो. पूर्व म्हणजे पहिलं बोललेलं, अपर म्हणजे नंतर बोललेलं, आणि या दोन्हींच्या बोलण्यात काय होतो, विरोध येतो. तर असा दोष आला तर तो मनुष्य त्या चर्चेमध्ये हरवून जातो म्हणजे पराभूत होतो. आणि त्याला आपण तिथं पकडायचं. कोणत्याही मनुष्याची चर्चा करताना पूर्वी बोलल्याच्या विरुद्ध बोलला तर बघा अगोदर तुम्ही काय बोलले होते, आता काय बोलता, ऐक असं म्हणा. आणि अशा माणसाची चर्चा पण करू नये. तो काय सिद्धांत सांगणार आहे, एकदा एक बोलतो आणि त्याच्या विरुद्ध दुसऱ्याला बोलतो, तो काय आपल्याला निश्चित स्वरूपाने सिद्धांत सांगणार आहे. म्हणून हा फार मोठा दोष आहे पूर्वापर विरोध नावाचा. तो दोष येईल का नाही सिद्धांतावर, असं तो कोण म्हणतो, पूर्व पक्षी म्हणतो. इथं पूर्व पक्ष कोण आहे, खरा शिष्यच आहे. हा काही खरोखर त्यांना वाद घालण्यासाठी करतो, आपली बुद्धी विशेष आहे हे सांगण्यासाठी करतो का आपलं कल्याण व्हावं म्हणून शरणागत होऊन करतो. इथं नम्रता घेऊन हा बोलतोय का हम भी कुछ है असं समजून बोलतोय, नम्रता घेऊन बोलतो. तर ते सांगतात की अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय अर्थात, आणि ज्ञेय म्हणजे अर्थात विषय व ज्ञान त्या ज्ञेय विषयाचं होणारं ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले त्यास विरोध येतो. मग पूर्वापर विरोध नावाचा दोष येतो का नाही हे म्हटल्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये कालाचं एक क्षण का होईना व्यवधान किंवा अंतर मानलं तर पूर्वापर विरोध नावाचा दोष येतो. ही एक गोष्ट. आणखीन दुसरं एक होईल. आणि दुसरे, अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा नियम अनिश्चित ठरतो. आणि तुम्ही काय म्हणले की अधिष्ठान ज्ञानानेच कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, आहे ना. दोन गोष्टी याला म्हणतात उभयता पाशा रज्जू. म्हणजे एखाद्या माणसाला अशा प्रकारची गाठीमध्ये पकडलेलं असतं, तो जर त्याच्यातून सुटण्यासाठी पूर्वेला पळाला तर ती गाठ काय होते, बळकट होते. तिकडे गेल्यावर बळकट होते म्हणून जर पश्चिमेला जाईल तर तिथं काय होते, ती आणखीनच पक्का होते. म्हणजे त्याला बांधायला दुसरं काही करावंच लागत नाही, फक्त ती तशा प्रकारची गाठ बांधायची. त्याला म्हणतात उभयता पाशा रज्जू, दोन्हीकडूनही पकडावं. तसं आता या ठिकाणी ह्या शिष्याने गुरूंना किंवा पूर्व पक्षाने सिद्धांताला, शिष्याने गुरूंना म्हणणं बरोबर नाही, कारण शिष्य गुरूंना पकडण्यासाठी नसतो, तो त्या उलट माझी गाठ सैल करा याच्यासाठी आलेला असतो. त्यामुळं या ठिकाणी हे वादविवाद करणारे, वितंड करणारे वगैरे असे पूर्व पक्षी आहेत, पण त्यांचं सहवास याला काहीसा घडलेला आहे. त्यामुळे कधी कधी याची बुद्धी टणकन उडी मारते आणि तशा प्रकारचे जे सिद्धांत आहे त्या रूपाने तो गुरूंना विचारतो. असंच दिसतं नाही याचं. हा दुसऱ्या प्रकाराने तुम्ही काय म्हणता, हा दोष येईल रज्जूच्या ज्ञानाने सर्पज्ञानाची निवृत्ती म्हणले की हा दुसरा एक आक्षेप येईल. आणि तो कोणता, तो तुमचा सिद्धांत काय आहे, कल्पित पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते. कल्पित असणाऱ्या सर्पज्ञान कल्पित आहे की नाही, कल्पित असणारं सर्पज्ञान त्याचं अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्य. आणि तुम्ही आता विधान काय केलं, रज्जूच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. ज्ञान झालं रज्जूपही चैतन्याचं आणि निवृत्त झालं सर्पज्ञान. अधिष्ठान आहे दुसरं, दुसऱ्याच अधिष्ठानाचं ज्ञान झालं, आणि ज्या अधिष्ठानाचं साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं नाही त्या ज्ञाना वाचून देखील सर्पज्ञानाची निवृत्ती झाली. हा एक दोष येईल की नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, उभयता पाशा रज्जू, आहे की नाही.
शंका चांगली कळली ना, तर शंका कळली तर आता उत्तर पण लक्षात घ्या. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश. आता सांगतो, जर तुम्हाला जरी वेळ असला आणि बा एवढंच पुरे, आता आम्हाला एवढंच कळलं, पुढं नको, तर लगेच सांगा बंद करा किंवा हात वर करा. एक जणांनी जरी बोट वर केलं तरी पाठ बंद करा. कारण कोणाला श्रम व्हायला नको जास्त. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मेश्वर पूजनाचे, आहे की नाही. कोणालाही दुःख होऊ नये, आहे की नाही. हा नाही ते नाही, बरोबर आहे महाराजांचं, बरोबर. ते आपण एखाद्या झोपणाऱ्या माणसाने बा मला घरी जाऊन झोपायचे लवकर, त्यांनी बोट वर केलं तर त्याला इथं बसून तरी झोप, काही का नाही. तुला शिक्षा बस. झोप घे नका पण बसून झोप. सांगू का विनोदी, त्याचा काही विशेष संबंध नाही, पण झोप घे नका पण बसून तरी. तर खरोखर ती गोष्ट आहे, ते बंदच करून ठेवावं. राहू दे काय. काय झालं, एकदा लोणी प्रवराला प्रवचन होतं माझं, तर ते प्रवचनामध्ये गेलो आम्ही. तर मी खाल्ल्या तुरीच्या घुगऱ्या आणि त्या होत्या खारट, आणि लगेच प्रवचनाला बसलो जेवण करून. त्या खाल्ल्या जास्त आणि त्यामुळे पाणी ताण लागायला लागली, मला बोलताच येईना. मग ते मी पाणी पिलो. मग ते कोणतरी पाणी आणि मला बोलतं, जीभच वळेना. मग ते पाणी घेतलं आणि पुन्हा बोलायला लागलो. पुन्हा 5-10 मिनिटात पुन्हा बंद झालं ते. पुन्हा शोष पडला एकदम. ते बोलतात, कवठेकर नाना होते त्यावेळेला, ते तिथं होते. तर ते नाना तिथं समोर, त्यांच्या लक्षात आलं. ते मला म्हणले, तुम्ही उठा आता मी करतो प्रवचन. आणि ते लगेच बसले, 15-20 मिनिटात ते बसले.